श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुला जी काही उणीव भासत आहे ती येत्या काळात आमच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाईल, यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर आता अर्धवट सोडून जाऊ नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. देव म्हणतात, बाळा, मी तुला कधीही अशा ठिकाणी, अशा संकटात नेऊन एकटा सोडणार नाही जिथे तुला एकटे वाटेल. माझा आशीर्वादाचा हात सदैव मी तुझ्या मस्तकावर ठेवू इच्छितो. स्वामी देव म्हणतात, तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आहोत, यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, बाळा, माझ्या कृपेने मी तुला नेहमीच हसत खेळत ठेवू इच्छितो. त्यासाठी तूही नेहमीच आनंदी राहण्यासाठी तयार राहा. आपल्या कर्मांना योग्य रीतीने करण्यासाठी तयार राहा. कारण पुढील आशीर्वाद ज्याला मिळणार आहे तो तू आहेस. तुझी निवड मी मोठ्या आशीर्वादासाठी केली आहे. तो चमत्कारिक आशीर्वाद तुला प्राप्त व्हावा अशी तुझी इच्छा होती. तू खूप काही संकल्प केले आहेत, त्यातील खूप काही पूर्ण झाले आहेत. ते आमच्या कृपेने. आता तुझी इच्छा आहे की ते तुला प्राप्त व्हावे, तर आम्ही तुला त्यासाठी आशीर्वाद देऊ इच्छितो की ते तुला लवकरच प्राप्त होईल. ज्या स्वप्नांसाठी तू आतापर्यंत जे काही कष्ट घेत आहेस त्यात तुला यश प्राप्त होईल. देव म्हणतात, तुमच्यासाठी आम्ही ते अशक्यही शक्य करू. आमच्यापासून दूर जाणे टाळा, कारण तुमच्यासाठी आमचा मदतीचा हात नेहमीच आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने पुढे यावे, आमचा हात थांबावा आणि तुम्हाला ज्या मार्गावर चालायचे आहे त्या मार्गातले कितीतरी अडथळे आम्ही दूर करून देऊ. त्यावर तुम्हाला चालणे अगदी सहज आणि सोपे होईल. देव म्हणतात, कधीही नैराश्यात जाऊ नका, कारण आम्ही तुम्हाला ती सकारात्मक ऊर्जा देऊ इच्छितो ज्यामुळे तुमचे जीवन उत्तरोत्तर प्रगतीकडे पुढे चालत राहील. देव म्हणतात, काही काळ थांब. तुझ्यासाठी आम्ही तो चमत्कारांचा आशीर्वाद पाठवू इच्छितो. तो माझा दैदिप्यमान प्रकाश, माझ्या चैतन्याचा प्रकाश मी तुला देऊ इच्छितो. त्यात तुझे जीवन उजळून निघेल. बाळा, त्यासाठी आता उशीर नाही. तुला खूप काळ वाट पाहावी लागणार नाही. ते चमत्कार जलद गतीने, वेगाच्या गतीने तुझ्यापर्यंत येत आहेत. तुझी प्रगती आता वेगाने सुरू होणार आहे, यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, या क्षणाला घाबरणे सोडा, काळजी करणे थांबवा, चिंता करणे थांबवा, कारण तुमच्यासाठी तो माझ्या कृपेचा आशीर्वाद मी देऊ इच्छितो. तुमच्यासाठी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. देव म्हणतात, तू आतापर्यंत खूप काही वेळ काळजीत घालवला आहे, पण माझा चमत्कारांचा आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे. त्यासाठी तूही सज्ज हो, कारण जेव्हा तुला हा प्राप्त होईल तेव्हा तुझे नैराश्य तुझ्यातून निघून गेलेले असेल. तुझ्यात ती ऊर्जा प्राप्त होईल जी तुला आवश्यक आहे. मला माहीत आहे, कधी कधी तुम्ही खूप काही विचारांनी ग्रस्त असता. त्या विचारांमध्ये काही नकारात्मक विचार तुम्हाला घेरून घेतात आणि त्या अंधकारात नेतात. पण माझा प्रकाश मी तुमच्याकडे देऊ इच्छितो. त्या प्रकाशाकडे तुम्ही पहा आणि तुम्हाला तो मार्ग दिसेल ज्याकडे आम्ही तुम्हाला वळवू इच्छितो. स्वामी म्हणतात,
तुला माहीत आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास आहे तो तसाच राहू दे, कारण पुढल्या क्षणी तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहेस. तुझ्यासाठी ते अशक्यही मी शक्य करू इच्छितो. त्यासाठी तू जी तयारी दाखवली आहेस त्यात तू समाधानी हो, आनंदी हो, कारण आता तू ते प्राप्त करणार आहेस. बच्चे, मैंने तो तुम्हें खुशहाल जीवन जीने के लिए यहाँ भेजा है, ना कि सिर्फ परेशानियों से घिरने के लिए. तुम उन परेशानियों को हमारे चरणों में छोड़ दो और निश्चिंत रहो. आगे बढ़ने के लिए तुम्हारा किया गया एक प्रयास भी तुम्हें सफलता की ओर बढ़ाएगा और हम भी वही चाहते हैं कि तुम सफलताओं की ओर बढ़ो. बाळा, विश्वास कर. खुद्द देव तुला या क्षणाला सांगू इच्छितात की तुला ते प्राप्त होणार आहे. ज्यासाठी तू प्रयत्नरत आहेस त्यात तुला यशाचा आणि भरभराटीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, पुढील जो मोठा आशीर्वाद प्राप्त करणार आहे तो तूच आहे. तुझी निवड मी स्वतः केली आहे. देव म्हणतात, तुमच्यासाठी हे 48 तास खूप काही आनंददायी ठरणार आहेत. तुमच्याकडे त्या आनंददायी बातम्या आम्ही पाठवू इच्छितो. आता तुझी प्रगती एका जलद गतीने होणार आहे. त्यासाठी तूही सज्ज हो आणि ती प्रगती तू मागितलेला आमच्याकडून एक आशीर्वाद आहे. देव म्हणतात, बाळा, आता कोणत्याही क्षणी तो चमत्कार तुझ्यासाठी व्हायला तयार आहे. देवदूत ते घेऊन तुझ्याकडे येत आहेत. तेव्हा तूही तुझ्या कर्मांमध्ये मागे सरकू नकोस. तुझी निवड करण्यात आली आहे. आता तुला ते प्राप्त होणार आहे. या वेगवान प्रगतीच्या कालखंडात जर तुला तुझ्याबद्दल काही वाईटही ऐकू आले तर ते मनावर घेत बसू नको, कारण चर्चा त्यांचीच होते जे काही कर्मात असतात. देव म्हणतात, तुला आता ते स्थान प्राप्त होण्यासाठी तयार आहे. तेव्हा आता तुझ्याकडे अनेक नजरा राहणार आहेत. त्याची काळजी करत बसू नको, त्यात वेळ घालवत बसू नको, कारण आता तू फक्त लक्ष केंद्रित कर ते तुझ्या साधायच्या ध्येयाकडे, कारण माझा मोठा चमत्कारांचा आशीर्वाद तू प्राप्त करण्याच्या योग्य ठरला आहेस. देव म्हणतात, आजपर्यंत तुझ्यासाठी जे झाले नव्हते, जी प्रगती तू प्राप्त करण्यासाठी इतके प्रयत्न करत होता, आता ती अशा गतीने तुझ्याकडे येत आहे. या सर्व कालखंड अति वेगवान असेल, कारण आता तुझी प्रगती वेगाच्या गतीने होणार आहे. यात शंका घेऊ नकोस, कारण माझा कृपा आशीर्वाद मी तुला प्राप्त करून दिला आहे. तुम्ही जेव्हा नामस्मरणाने खूप भक्तीने श्रद्धेने आमच्याकडे येता तेव्हा आम्हीही तुम्हाला कोणत्याही रीतीने प्राप्त होतो. देव म्हणतात, तुझा विश्वास मी कधीही डगमगू देणार नाही. देव म्हणतात, बाळा, चिंता करणे, काळजी करणे या क्षणाला थांबव. या वेगवान गतीमुळे तू गोंधळून जाऊ नकोस, कारण यासाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेस. आता ते प्राप्त करण्याची वेळ नजदीक येत आहे. तेव्हा विसरू नका, तुम्हाला काही गोष्टी मागे सोडाव्या लागतील. त्या सुटणे हे काही तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे नाही, पण जी प्रगती येत आहे त्यातले सौख्य, आनंद ते तुमच्यासाठी फार मौल्याचे आहे. देव म्हणतात, तुझ्या या वेगवान परिस्थितीत काही गोष्टी मागे राहतील, पण त्यात विचार करत बसू नको. तुझा वेळ वाया जाणार नाही. तुझ्या प्रत्येक कर्माचे तुला योग्य फळ प्राप्त होईल. आता ती वेळ येत आहे. देव म्हणतात, आजपर्यंत तुम्ही ज्या सुखांसाठी तरसत होतास, जे काही आनंद प्राप्तीसाठी तरसत होतास, ते आता तुम्हाला सहज गतीने
प्राप्त होणार आहे. फक्त बाळा, मी तुझ्याकडून एक अपेक्षा ठेवतो की जेही कर्म करत आहेस ते नेहमी सकारात्मक विचार करून कर. कारण आता गती इतकी वाढणार आहे की तुला सुद्धा आश्चर्य वाटेल की माझी प्रगती आजपर्यंत एवढी नव्हती, पण आता मात्र होत आहे. हा सर्व काही देवांचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. तू त्या शुभ कर्मांमुळे हे सर्व काही प्राप्त करत आहेस. देव म्हणतात, या काळात एक लक्षात असू दे, जे काही तुझ्या हाताखालील लोक आहेत त्यांचा अपमान तुझ्याकडून होऊ देऊ नकोस. जे मोठे आहे त्यांना योग्य सन्मान दे. बाळा, जेव्हा प्रगती येते तेव्हा ती एक धुंदी घेऊन येते. तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करा की आपल्याकडून कुणाचीही अपमान होणार नाही. यावर नियंत्रण ठेवले की ते सर्व सुख तुम्हाला प्राप्त होईल. देव म्हणतात, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे. तुम्ही ज्या प्रगतीची वाट पाहत होतात, ज्या आनंदाची वाट पाहत होता, ते आता खूप काही नवनवीन घेऊन तुमच्या आयुष्यात येत आहे. ते सुखाचा काळ आता तुम्ही अनुभवाल, कारण तुम्ही त्यासाठी आमच्याकडे प्रार्थना केली आहे. आता ते तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा. जो कोणी हा संदेश श्रद्धेने आणि विश्वासाने ऐकेल त्याला ते लवकरात लवकर प्राप्त होईल. देव म्हणतात, कधीही स्वतःला एकटा समजू नकोस, कारण ते आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी राखीव आहेत. त्यावर कोणीही दावा मिळवू शकत नाही. ते तुझ्याकडून कोणी हेरावून घेऊ शकत नाही. ते तुला तुझ्या शुभ कर्मांचे फळ समज, ते आम्ही तुला देत आहोत. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.